पुण्यातील कुठल्या अशा झोपडपट्टीमध्ये बसचा हॉर्न वाजतो आणि बस आली असा मुलांचा एकच कल्ला उठतो। ही बस केवळ एक वाहन नसून ती आहे अगदी विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचणारी शाळा। पाठीवरती दप्तर घेऊन विद्यार्थी बसमध्ये चढतात आणि बसमध्येच बाई शिकवायलाही सुरुवात करतात। कधी मुळाक्षरांची ओळख तर कधी कविता पाठ्यपुस्तकातले धडे असे वेगवेगळ्या वयोगटानुसार मुलांना प्राथमिक शिक्षणाचे धडे पुढच्या 2-2.5 तासात दिले जातात। त्यानंतर ही बस पुढच्या झोपडपट्टीमध्ये पुढच्या वर्गासाठी रवाना होते। जवळपास 17 वर्षांपासून डोअर स्टेप स्कूलच्या माध्यमातून हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे। डोअर स्टेप स्कूलची सुरुवात मुंबईमध्ये 1988 साली झाली। झोपडपट्ट्यातून जाऊन मुलांना शिकवायचं अशी तिची मूळ संकल्पना, पण जागेच्या अभावामुळे अखेर बसमध्ये शाळा भरवण्याची संकल्पना पुढे आली। मुंबईसह पुणे आणि पिंपरी चिंचवड इथल्या 8 विविध वस्त्यांमधील 250हून अधिक विद्यार्थी या उपक्रमाचा लाभ घेत आहेत। गळतीचं प्रमाण निरनिराळ्या कारणांनी असतं, पण आम्ही आता ज्या मुलांबरोबर काम करतोय त्यांचे पालक हे स्थलांतरित बहुतेक जास्त वेळेला होतात, त्यामुळे त्यावेळेला मुलं आमच्या शाळेतनं गळाली असंच वाटतं, पण दुसरीकडे ती शाळेत जातील याची आम्ही व्यवस्था करतो। शिक्षणाच्या मूळ प्रवाहात असलेल्या विद्यार्थ्यांसोबत वस्तीतल्या मुलांना आणणं हा मूळ हेतू आहे। इथे येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची गोडी निर्माण झाली आहे। आमची मॅडम आम्हाला इथं अभ्यास शिकतात, त्याच्यामध्ये मला खूप छान वाटतं। मला इथं खूप शाळा शिकू वाटते। आमची गरिबी आहे, त्यामुळे माझी मम्मी खूप शाळा शिक, मोठी हो, आपलंच भलं आहे, तुझं माझं भलं नाही तुझंच भलं। तिथं माझी मम्मी शाळा शिकणे, त्यामुळे तुझं भलं आहे, तुझं शाळा शिक। शिक्षण हक्कामुळे आज अनेक विद्यार्थी शाळेत दाखल तर होतात, पण परिस्थितीमुळे विद्यार्थी गळतीचं प्रमाणही खूप आहे। ती थांबवायची असेल तर शाळेत दाखल करण्यासोबत अभ्यासाची गोडी लागणंही गरजेचं आहे। डोअर स्टेप स्कूल तेच तर करतेय। अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।